पहिल्याच सामन्यामध्ये. गोटेगर बी त्यांच्या विरुद्ध नानकर हा सामना. युग 11 गावदेवी स्पोर्ट क्लब नानकर, SB 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी. गणेश डिंगोरे, रोहन शेळके, जयंत डिंगोरे, अतिश पांडे, अमित भांडे, मनीष लहाने, आदि मडके, ओमकार परटोले, प्रीतम जोशी, रवी डिंगोरे, गणेश जाधव, प्रतीक डिंगोरे, सिद्धू भोर. हे संपूर्ण प्लेइंग 11 ताकदवर आज प्रत्येक खेळाडू उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. युग 11 गावदेवी स्पोर्ट क्लब नानकर, मोरेश्वर सुतार, अक्षय कोळी, अक्षय थेटे, अंकित दळवे, शुभम जाधव, धीरज जाधव, राज कोणकर, आशिष कोळी. खास करून युवा नेते शिवसेना ठाकरे गट सचिनजी घुडे साहेब, मधुकरजी घुडे साहेब यांचे चिरंजीव या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. अक्षय कोळी आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल विक फाईट भगवा चषक 31व पर्व आणि या 31व्या पर्वामधला महत्वाचा सामना मैदानाच्या आत. स्ट्रायकर इनवर बॅटर गणेश डिंगोरेला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार अक्षय कोळी. हेवी गो. पहिला बॉल. पहिलाच बॉल लाईन प्लेन थोडीशी खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने SB 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बीचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव फलकावर 5 षटकांची लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी विभागातील एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख येतो नानकर, दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील गोटेगर एकमेकांच्या समोर. पहिल्याच मॅच मध्ये प्रत्येक सामना इथे डुवर्ड आहे. गोलंदाज तयार अक्षय कोळी. अक्षयचा बॉल फटका दमदार आहे. चेंडू दन दन करत दीपॅक्सला कव्हरला. सीमारेषा तोडेल फोडेल. गणेश डिंगोरेच्या बॅट मधून भगवा चषक चौकार. पाहायला मिळाला चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंगोरे या खेळाडूची. एक बॉल मध्ये 4 त्याने बनवल्यात. 5 धावा धावफलकावर. पहिला चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. खूप सुंदर फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले गणेश. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील देखील पाहायला मिळालं. लाईट ऑपरेटर आपण खेळाडू कक्षामध्ये थोडंसं लक्ष द्या. लाईट ऑपरेटर फाइंड द बोर्ड. 5 धावा. खूप मोठं अपील होतं. लेग बी फोरचं. अक्षय कोळी ऑन स्क्रीन आपण पाहतात. अक्षय कोळीला भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला 10 क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीवर होताना पाहायला मिळतं. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होते ते पाहायचं. अक्षय कोळी. स्ट्रायकर इनवर गणेश डिंगोरे. फुल टॉस. फटका इथे देखील चांगला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 6 ऑन द बोर्ड. टीम SB 11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी. त्यांच्या विरुद्धमध्ये खेळत असताना युग 11 गावदेवी स्पोर्ट क्लब नानकर. हा सामना मैदानाच्या आत. प्रथमतः स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील आता रोहन शेळके. रोहनची इनिंग देखील फार महत्वाची राहील. कॅप्टन आहेत. सातत्याने या टीमला लीडिंग ते करत असतात. दुसऱ्या बाजूला अक्षय कोळी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतात. एक चौकार आल्यानंतर कमबॅक देखील त्यांचं चांगलं राहिलंय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. स्ट्रायकर इनवर रोहन. इथे बिग हिट आडव्या बॅटनं फटका दमदार आहे.
रोहन शेळकेच्या पाठमधून चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका जो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते, त्यांनी प्रयत्न देखील केले, परंतु ते प्रयत्न पुरे पडताना पाहायला मिळाले. चांगलाच फटका खेळत असताना रोहन शेळके त्याच्या पाठीमधून आलाय सिक्सर. संघाची धावसंख्या वाढेल, या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल 12 या धावफलकावर. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना SB11 गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी आणि त्यांच्या विपक्ष UG11 गावदेवी स्पोर्ट क्लब नानकर. अक्षय कोळी गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर रोहन. इथे देखील बिगेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील पॉइंट मधून, बॉल कव्हर करतील. ओ तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण, त्याचा लगेच फायदा उचललाय. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धाव इथे वाचवावी लागेल. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 14 या धावसंख्येवर. मोरेश्वर सुतार यांच्याकडून देखील मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली. कलेक्शन तिथे झालं असतं तर रनआउटची देखील संधी निर्माण होऊ शकली असती. 14 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर अक्षय कोळीला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एनवर फलंदाज सध्याच्या घडीला रोहन शेळके. 2 बॉल 8 धावा, 3 मध्ये 5 बनवल्यात गणेश डिंगोरेने. 14 धावा धावफलकावर. अक्षयचा बॉल टॉपेज जो बॅटचा लागताना पाहायला मिळाला. एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 15 धावा. टीम SB11 गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी संधी डीजेला. SB11 ची षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केले गोलंदाजीसाठी अक्षय थेटेल. सध्याच्या घडीला आमच्या बरोबर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 1500च्या आसपास आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला ते दाखवतात. अक्षय थेटे. अक्षयचा बॉल अडव्या बॅटनं फटका खेळला. फटक्यामध्ये ताकद नव्हती, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चुकीचं पाहायला मिळालं. चौकार. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर आला चौकार. जाणवली अक्षय थेटे यांच्या चेहऱ्यावर. एक संधी निर्माण केली होती त्यांनी विकेटची. सुरुवात चांगली झाली. 15 धावा पहिल्या षटकात. पहिल्याच बॉलवर सुटलेला झेल, तिथे आला चौकार. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय दुसरं रोहन शेळके ऑन स्ट्राईक. P2 हे षटक मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहील. अक्षय थेटे. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्गाची गर्दी देखील पाहायला मिळते. अक्षयचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. डिपॅक्सला कव्हरला चेंडू दन 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 करत सीमारेषा ओलांडेल. रोहन शेळके ऑन फायर. 4 रन.
सर्व अँगलने फटके दाखवले जात आहेत. चांगला फटका सजवत असताना अक्षय तयार आहेत. अक्षयचा बॉल फुल टॉस. रोहनच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेले एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 24 या धावफलकावर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर इनवर आता गणेश डिंगोरे. 3 बॉलमध्ये 5 बनवल्यात गणेशने. 6 बॉलमध्ये 18 बनवल्यात त्या रोहन शेळकेने. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये अक्षय थेटे. अक्षयचा बॉल स्विच. जबरदस्त फटका. गणेश डिंगोरेच्या पॅटमधून आक्रमण. अजून एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. भगवा चषक चौकार. टेलिव्हिजन स्क्रीनवर भरपूर चांगला फटका सजवला गणेशने. स्विच हिट रिवर्सचा हा परफेक्ट फटका पाहायला मिळाला. चौकार येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. अक्षय तेटेच्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 चौकार. पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याची संधी होती अक्षय थेटेला. धावफलकावर धावसंख्या 28. युग 11 टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. अक्षय थेटे. स्ट्रायकर इनवर आता गणेश. ओ बॅटची एज. तिथे एष्टी रक्षण खराब आहे. मोरेश्वर सुतार कडून चूक होते. अजून एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. 4 रन चौकार. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार जे मात्र पाहायला मिळाले. धावफलकावर धावसंख्या 32. ओ इथे टाकलेला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. अक्षय थेटे चौकाराने सुरुवात. तदनंतर अजून एक चौकार, एक सिंगल. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 34. ऑन द बोर्ड. 34 धावात. 2 षटकांचा खेळ समाप्त. चला क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्या. युग 11 भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवतायत. दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. 34 धावा आहेत. अक्षय थेटेच्या एका षटकात आल्या 19. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय कोळी यांनी खर्च केल्या 15 धावा. गणेश डिंगोरे 6 बॉल 14. 6 बॉलमध्ये 14 बनवल्या त्या रोहन 6 बॉलमध्ये 18 आहेत रोहन शेळकेच्या. शुभम आलेत आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर इनवर गणेश आहेत. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. मैदानाच्या चौफेर क्रीडा रसिक उपस्थित आहेत. 31वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. सुनील माळिक क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे सुंदर असं आयोजन आपण पाहत आहात. 34 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इनवर गणेश डिंगोरे याला आपण पाहतोय. 34 धावा. चला वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहील. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. युग 11 शुभम आहेत आता गोलंदाजी मार्कर. ऑन स्क्रीन भगवा चषकाचं संपूर्ण
कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 34 धावा शुभम आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. हे षटक निर्णायक राहील शुभम याचं. काहीसा कानमंत्र तिथे दिला जातो. शुभम गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर गणेश डिंगोरे. धावफलकावर धावसंख्या 34 धावा. इथे स्कूप खेळलेत. फटका जबरदस्त. चेंडू जाईल आता सीमा रेषेच्या बाहेर. गणेश डिंगोरे यांच्या पाठमधून चौकार प्लस नो बॉल. सोने पे सुहागा. पंजा 5 धावा. जाऊन पोहोचेल आता या 5 धावांच्या मदतीने. वेग पकडते धावसंख्या गणेश डिंगोरे. या फटक्यांसाठी प्रचलित या खेळाडू. थोडेसे वाकले, जागा बनवली. स्कूपचा हा दर्जेदार फटका आणि ताकद राहिली खास करून गणेश डिंगोरे या खेळाडूची. कित्येक क्रीडा स्पर्धा तो गाजवत असतो आपल्या फलंदाजीच्या जीवावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फ्री हिटचा आणि अजून एक नो बॉल आहे. ओ हो चुका सातत्यानं होत आहेत नानकर टीम कडून. बॅक टू बॅक 2 नो बॉल. प्रेक्षकांमधून आवाज शिट्ट्या यायला आता सुरुवात झाली. समर्थक गोठेकर बीच्या. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला ते क्षेत्ररक्षक येतील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 42 या धावफलकावर. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. बेचाळीस धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशी होती ते पाहायचं. महत्वाचा सामना आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या भगवा चषक या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या 42. शुभम इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डेड बॉल पंचांनी जो मात्र घोषित केलाय. फार महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावा. सुंदर स्टार्ट. ज्या प्रकारची सुरुवात मैदानामध्ये आवश्यक होती ती सुरुवात. सुटलेला झेल अक्षय तेटेच्या षटकात तदनंतर आलेला धावा ते देखील आपण पाहिलं. शुभम रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गणेश यांचा राहिलाय. बॅटच्या साह्यानं पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या जवळपास. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ती आता 43 या धावफलकावर. 43 धावा. गणेश डिंगोरे आणि त्यांच्या जोडीला रोहन शेळके. 10 बॉल फेस केले. 10 बॉलमध्ये 20 बनवल्यात त्या गणेशने आणि 7 बॉलमध्ये 19 ज्या मात्र बनवल्यात रोहन शेळकेने. चांगली फलंदाजी.
या दोन्ही खेळाडूंनी सुरुवात दमदार दिली आहे. SB11 अर्थात आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोठेगर बेला सातत्यानं कित्येक दिवस या संघाने अधिराज्य गाजवले आपलं क्रीडा क्षेत्रामध्ये. संघ दुसऱ्या बाजूला नानकर विभाग नानकर हा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. कित्येक स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी जिंकलेल्या आहेत. शुभम गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 43 धावा धावपलकावर. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना 9वा दिवस जो मात्र पाहतोय आपण. गोलंदाज तयार. शॉट प्लेन तर चांगला चेंडू इथे हाताळला. व्हेरी गुड बॉल. शुभमचा कमबॅक. शुभमने या षटकामध्ये इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिले 2 चेंडू जर वगळले तर त्यानंतर खूप प्रभावित करणारी गोलंदाजी आहे. पहिले 2 चेंडू नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले शुभम कडून. धावपलकावर धावसंख्या विदाउट लॉस 43. टीम गोटेगर चांगला खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर आता पाहतायत आपण शुभमला. शुभमचा बॉल अजून एक परंतु इथे पंचांनी नो बॉल घोषित केला. तिसऱ्या पंचांची मदत. DRS तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतले. वापर केला. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय ते नो बॉल. डबल कव्हर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते आहेत 44. 44 विदाउट लॉस. आमच्या बरोबर 1700 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत सध्याच्या घडीला. मैदानामध्ये तिसरं षटक चालू आहे. किती मोठा फॅन बेस आहे खास करून दोन्ही टीमचा यावर आपण दर्शवू शकतो. 44 धावा धावपलकावर. शुभमचा बॉल तिथे पुन्हा एकदा चुकांच्या पाठोपाठ चुका होत आहेत. चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. भोईर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती या पण व्यासपीठावर. यशवंतदादा भोईर पाटील 11 इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल वाडेगरचा संघ. 48 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. 48 धावा आहेत. शुभमला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 48 अभेद्य भागीदारी. छोटा प्लेनचा बॉल आणि इथे फिर से एक बार नो बॉल. चुकांच्या पाठोपाठ चुका होताना पाहायला मिळत आहे शुभम कडून. या षटकातील हा चौथा नो बॉल आहे. 2 फ्रंटफूट नो बॉल त्याने हाताळलेत आणि आता 2 बाउन्सर ते नो बॉल पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या धावपलकावर 49. शेवटचा बॉल फ्री हिट. चांगला फटका डिपॅक्सला कव्हरला. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव एका धावेच्या मदतीने SB11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी धावपलकावर अर्धशतक कंप्लीट. 50 अप विदाउट लॉस. 50 धावा गोटेगर. DJ
जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. गणेश डिंगोरे खेळत आहेत 10 मध्ये 20 वर. दुसऱ्या बाजूला रोहन शेळके 12 मध्ये 24 वर आणि 6 अतिरिक्त धाबा खर्च केलेल्या आहेत त्या युग 11 गावदेवी स्पोर्ट क्लब नानकरने. महत्वाची लढत जे मात्र पाहायला मिळते. क्रीडा रसिक या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्याने उपस्थित राहतात. मैदानाच्या चौफेर अनेक क्रीडा रसिक आहेत. सर्वांचंच या भगवा चषक 31व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. 50 धावा अक्षय थेटे यांना आमंत्रित केले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. संघाचा महत्वाचा खेळाडू आहे अक्षय, तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अक्षय थेटे स्ट्रायकर इनवर, बॅटर रोहन. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉसला तिथे क्षेत्ररक्षक करतायत चुकी. पुन्हा एकदा सीमा रेषा ओलांडीत असताना रोहन शेळकेचा आक्रमण, सिक्सर. या विभागामध्ये सातत्याने कमीत कमी षटकार, कमीत कमी चौकार आपण पाहिलेत पहिल्या 3 दिवसात, परंतु SB11 गोठेगर जबरदस्त कामगिरी. ऍक्शन रिप्ले, फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला चांगलाच फटका दाखवलं. इथे टाकलेला बॉल गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल जो मात्र पाहिला मिळतो. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल ते आता 57 या धावफलकावर. 57 धाव. गोलंदाज तयार आहेत अक्षय थेटे. अक्षयचा बॉल, मोठा फटका खेळायचा. मोरेश्वर यांचं यष्टीरक्षण इथेच चांगलं राहिलं. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. कित्येक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी महारत असेल असणारा संघ नानकर. दुसऱ्या बाजूला अफलातून सुरुवात स्टार्ट मिळत असताना गोठेगरला. इथे टाकलेला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय थेटे. चांगले बॉल तो आता हाताळतोय. 1.3 षटक, 28 धावा अक्षय थेटेने खर्च केलेला आहे. स्लोवर 1 ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगला बॉल हाताळला अक्षय थेटेने. स्ट्रायकर इनवर आता रोहन. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, क्षेत्ररक्षण तिथे खराब क्षेत्ररक्षण. त्याच्या जोरावर धावा येत आहेत टीम गोठेगरला. मिळतील 4 चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळालं. असमतोल उछाल. 2 मिनिटं फक्त सामना थांबवा, पंचांना विनंती आहे. ओके, कंटिन्यू करा. सुरेशदाजी गडगे यांचंही शुभागमन होतं, त्यांचं करूया मोस्ट वेलकम. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. या षटकात कमबॅक केले अक्षय थेटेने. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं, तिथे एक चौकार येताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अक्षय थेटे गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. चांगली गोलंदाजी आता सध्याच्या घडीला होती. 61 धावा. इथे टाकलेला हा चेंडू षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 61 SB11 गोटेगर बी. डीजे मिनलताई घरत हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मान्यवरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 61 धावा धावफलकावर आहेत. मिनलताई घरत यांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या 31व्या पर्वात भगवा चषकामध्ये. सहर्ष स्वागत. क्रीडा स्पर्धेसाठी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकात आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. अंकित दळवी हे महत्वाचं षटक राहील. या शेवटच्या षटकात त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर गणेश डिंगोरे भरपूर चांगलं क्रिकेट त्यांचं राहिलं. 61 धावा, 10 मध्ये 20 ज्या मात्र बनवल्यात. गणेश डिंगोरेने 18 मध्ये 34 वर खेळतोय. रोहन शेळके, अंकित दळवी शेवटच्या अंतिम षटकात 61 धावा. या स्पर्धेतील नाईटचा विक्रम, सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम बनवला आता गोटेकरने 61. अजून एक षटक बाकी आहे. इथे टाकलेला बॉल गणेश डिंगोरेच्या बॅटमधून आक्रमण. अंकित दळवीला पहिल्या बॉलवर दाखवली सीमारेषा. येतोय गणेश डिंगोरे, ब्रँडेड चौकार. चौकार येताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 65. माझी शिक्षिका, समाजसेवक, अन्य सौभाग्यवती मिनलताई घरत व्यासपीठावर जे मात्र उपस्थित आहेत, क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेतात, त्यांचं सहर्ष स्वागत. 65 ऑन द बोर्ड, 65 धावा. अंकित दळवी रिव्हर्स, चेंडू हवेत. इथे विकेट येईल का ते पाहायचं आहे. आणि कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षण असाधारण राहिलं. नानकर संघ क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो, परंतु खराब क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये करत असताना प्रत्येक सामना डुबरडा येथे पराभव झाल्यानंतर तुम्हाला संधी नाही. हवेमध्ये गेलेला बॉल, पहिला अटेम्प्ट, त्यानंतर दुसरा अटेम्प्ट आणि बॉल पडताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत. सहासष्ट धावा. डेड बॉल जो मात्र पाहायला मिळतो. अंकित दळवी या षटकामध्ये पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर त्यांनी संधी निर्माण केली होती. इथे बिगिट, रोहन शेळकेचं आक्रमण. एक टप्पा खात चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या बनवली नाईट फॉर्मॅट मधली. चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. 70 धावा आहेत. इथे अजून एक, वा काय फटका सजवला. रोहन 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 शेळकेचं आक्रमण, सिक्सर. नॉक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रोहन शेळके 44 या प्ले शपल झाले होते. जागा बनवली फटक्यासाठी, रूम दिला आणि पूर्णपणे भाडं वसूल केलं या खेळाडूने. 76 धावा. 44 वर खेळतो रोहन. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधला 76 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षकाने देखील त्यांची साथ दिली. कॅचेस ड्रॉप झालेत, मिसफिल्ड. बिगिट केला, आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर, दुसऱ्या धावेचा नकार. एकच धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 77 धावा धावफलकावर. 77 धावा, 78 धावांचं लक्ष टीम युग 11 नानकरच्या समोर. डीजे
जे मात्र व्यासपीठावर करतोय उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे ठाणे ग्रामीण मान्य श्री मधुकरजी घुडे अर्थात आप्पा यांचा विशेष सन्मान तो मात्र व्यासपीठावर केला जातो. आप्पांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. मान्यवरांचा विशेष सन्मान तो मात्र व्यासपीठावर केला जातोय. मधुकरजी घुडे अर्थात आप्पा उपजिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे ठाणे ग्रामीण यांचा हा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. मान्यवरांची उपस्थिती खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच वरदान राहिले. विशेष सन्मान आप्पांचा व्यासपीठावर केला जातो. मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय मनापासून धन्यवाद. क्रीडा स्पर्धेवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आप्पा घुडे साहेब त्यांचा हा विशेष सन्मान. तदनंतर खास करून माझी शिक्षिका समाजसेवक आणि समाजसेवा करत असताना भरपूर चांगलं कार्य नेहमीच ज्यांचं राहिलं सौभाग्यवती मिनलताई घरत यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. शरददादा यांना विनंती आहे शरददादा भगत आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. पाटील 11 आणि एकलीशाही टोकावडे पाटील 11 वाडेघर आणि एकलीशाही टोकावडे टॉस साठी संपर्क करा. ताईंचा हा शुभ सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. मिनलताई घरत माझी शिक्षिका समाजसेवक यांचा भगवा चषकाच्या वतीनं हा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मनापासून धन्यवाद. तदनंतर युवा नेते शिवसेना ठाकरे गट मान्य श्री सचिनजी घुडे यांचा विशेष सन्मान केला जातो. सचिनजी घुडे धन्यवाद. सर्वांचा मनापासून आभार तुमचा अमूल्य वेळ. तदनंतर सुरेशदादा गडगे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. कमलाकर गीते यांच्या शुभ हस्ते सुरेशदादा गडगे यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. मान्यवरांचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी तुम्ही नेहमीच देत असता. हा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. मान्यवरांचा मनापासून आभार धन्यवाद. जाऊया अपगोईंग मॅच कडे. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे भगवा चषक या क्रीडा स्पर्धेत. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोरेश्वर सुतार आणि त्यांच्या जोडीला अंकित दळवी. चला टॉस साठी चला. वाडेघरचे कॅप्टन उपस्थित आहेत. पाटील 11 वाडेघर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये एकलीशाही टोकावडे
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पाटील 11 अनिकेतजी, खास करून अनिल शेठ पठारे पाटील, अभयदादा नंदकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तो पाटील 11 वाडेघर आणि त्यांना फाईट करेल श्रीकांत पवार अँड टीम एकलिशाई टोकावडे. चला टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार, यानंतर होणारी लढत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. अदी मडके, त्याची कामगिरी कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर इनवर मोरेश्वर सुतार, वन ऑफ द लेजंड, भरपूर चांगल्या क्रिकेटसाठी जाणला जातो हा खेळाडू. सध्याच्या घडीला तो स्ट्रायकर एनवर मोरेश्वर सुतार. पॉवर प्ले फार महत्वाचा राहील. या पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे कामगिरी होते, ही दोन षटकं फार महत्वाची आहेत. 30 बॉल 78 धाब्यांचं लक्ष. सामन्याला होईल सुरुवात. अदी मडके गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकर इनवर बॅटर सध्याच्या घडीला आपण पाहतात. मेरशेट हसबे साहेब देखील उपस्थित होतात. भरपूर चांगलं कार्य त्यांच्याही माध्यमातून. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील मोरेश्वरच्या विरोधामध्ये. लेग बिफोरचं लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल, जे मात्र पाहायला मिळेल. थोडेसे हताश आहेत, थोडेसे निराश आहेत ते गोलंदाज अदी मडके. स्ट्रायकर इनवर अंकित दळवी, त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. 29 बॉल 77चं लक्ष. पाठला करायचा 78 धावसंख्येचा. या मैदानावर कालपर्यंत आपण पाहिलं 3 दिवसामध्ये 40, 45, 50 या 3 षटकांमध्ये बनताना आपण पाहिलं. उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य श्री मिहिरजी अजबे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती फार महत्वाची. इथे टाकलेला बॉल अंकित दळवी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओमकार आलेत बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. एकलिशाई टोकावडे आणि पाटील 11 वाडेघर. हा टॉस करण्यासाठी मी गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग अचूकता दाखवतं गोलंदाजीमध्ये. रवी शेठ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करू या मॅचची. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत 3 धावा. पाटील 11 वाडेघर विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अंकित दळवीचा. चांगली गोलंदाजी राहिली अदी मडकेची. 4 बॉल त्याने हाताळले. 4 बॉल होत असताना आतापर्यंत धावा खर्च केला फक्त 3. अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला फटका, रनआउटची संधी तीही गमावली. चांगली गोलंदाजी, अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आधी मडके या गोलंदाजाकडून आतापर्यंत बॉल टाकलेत आधीने 5 आणि 5 बॉल मध्ये 4 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. तीनच धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. अंकित दळवीच्या पाठमधून फटका लाजबाब. चेंडू सीमा पार. षटकार 6 रन. षटकार आला आणि षटकाराच्या पद्धतीने संघाची धावसंख्या देखील वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 9 या धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. शेवटच्या बॉलवर ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ब्युटिफुल स्ट्रोक अंकित दळवीच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या वेग पकडत असताना 9 बनवायच्या 78 धावा. या प्रकारचे फटके खेळावे लागतील. आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं
24 बॉल आणि आता 69 धावा हे लक्ष. ओमकार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 9 धावा चांगली सुरुवात म्हणता येईल, परंतु आस्किंग रन रेट भरपूर मोठा आहे. प्रति षटकामध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 17च्या वरती आस्किंग रन रेट 17.25. ओमकारला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. ओमकारचं हे षटक फार निर्णायक राहील. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते मैदानाच्या चौफेर आपण पाहतायत. क्रीडा रसिकांची झालेली गर्दी जी मात्र पाहायला मिळते. ओमकार गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका. तिथे आहे क्षेत्ररक्षक. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. मोरेश्वर सुतार यांचा खेळ समाप्त. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले. अडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नव्हता आणि तिथे भरपूर चांगला झेल प्रीतम या खेळाडूने पकडला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता अक्षय थेटे. इन्यात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल आहेत. अक्षय चांगली गोलंदाजी राहिली. ओमकार यांची पहिल्याच बॉलवर विकेट त्यांनी मिळवून दिली. गोलंदाज आता तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय थेटे बॅटर. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल राहिला तो ओमकारचा. अक्षय थेटे न्यू बॅटर मैदानाच्या आत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जो मात्र करायचा. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. यानंतर इन मध्ये पाहायला मिळेल एकलिशाई टोकावडे त्यांना फाईट करेल पाटील 11 वाडेकर. अजून एक चांगला चेंडू. तदनंतर शेवटचा सामना होईल पहिल्या फेरीतील. बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांना फाईट करेल टीम भावळे बी. ओमकार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी ओमकार कडून. 4 चेंडू त्याने लगातार डॉट टाकलेले. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानाच्या चौफेर क्रीडा रसिक हळूहळू आता गोळा होत आहेत. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल आता 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. P2च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होताना जी मात्र पाहायला मिळाली. अचूकता, सातत्यपूर्ण गोलंदाजी ती मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावर धावसंख्या 10. कल्याण नगर हवे लगत असणार हे सुबक असं मैदान भगवा चषकाची शोभा वाढवत आहे. बाबळेचे खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत. बाबळे बी. इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या हाताळला. चेंडूला डॉट. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1-10 टीम नानकर. दाखवली जात आहेत तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी प्रेक्षक वर्गाची होताना पाहायला मिळते. आधीचा बॉल. सुंदर असा फटका अक्षय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील मनीष लहाने. क्षेत्ररक्षण चांगलं आहे मनीष या खेळाडूचं. 1 धाव. संघाची धावसंख्या 1-11. 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉलमध्ये अजूनही विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर 67 धावा. 17 चेंडू. गोलंदाज आदी गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर अंकित दळवी यांना आपण पाहतोय.
अंकितकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. मोठे फटके अंकित यांच्या पाठमधून येतील का ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. आधी मडके. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. भरपूर मोठं अपील आणि विकेट. लेग बिफोरची शिकार. फलंदाज बाद होतील अंकित दळवे. बॅक टू द पेव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील अक्षय कोळी. विकेट मिळवत असताना आधी मडके यांना आपण पाहिलं. चांगला बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोळी दाखल झालेत. चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आधी मडकेकडून. अक्षय कोळी द हॅड हिटर मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. आधीचा बॉलर बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर जी मात्र पाहायला मिळते. एकतर्फी लढत पाहायला मिळाली या मॅच मध्ये. ज्या प्रकारचे कामगिरी करत असताना गोटेकर संघ हवी होतं. अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. गोलंदाज तयार. आधी मडके. स्ट्रायकरेंवर अक्षय थेटेला आपण पाहतोय. 15 बॉल आणि 66 धावेंचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे अजून एक चांगला चेंडू. व्हेरी गुड बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. व्हेरी गुड बॉल. चेंडू आलाय डॉट. 2 बाद 12. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. सुंदर गोलंदाजी अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल. फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. अतिश भांडे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं अतिशचं. एक धाव या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. पोहोचेल ती 2 बाद 13. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. अक्षय कोळी यांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. 3 बाद 13. 3 षटकांचा खेळ समाप्त. बॉलर आता प्रीतम जोशी आलेत. धीरज जाधव मैदानाच्या आत. 12 चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फी लढत पाहायला मिळते. 66 लक्ष. पहिलाच बॉल प्रीतमचा चांगला राहिला. विविधपूर्ण कामगिरी. या संघाकडे अनेक गोलंदाज आहेत. त्याचा पुरेपूर वापर ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल प्रीतम जोशीचा अप्रतिम. प्रीतम अक्षय. ओ वेगात. इथे वेगात टाकलाय परंतु नियंत्रण नाही आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. लावून पोहोचेल ते आता 14 या धावफलकावर. 14 धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रीतमचा बॉल फुल टॉस घेतला. चांगला फटका.
हो, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, परंतु एकच्या जास्त काहीच मिळणार नाहीये. एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल ते आता 15 या धावफलकावर. चांगली कामगिरी. यानंतर होणारी लढत पाटील 11 वाडेघर आणि त्यांना लगेचच फाईट करताना पाहायला मिळेल एकलिशाई टोकावडे. आणि तदनंतर चौथा सामना आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण लढत बेस्ट ऑफ पुरुषेती आणि त्यांना फाईट करेल भाबाळे बी. 3 बाद 15. 3 चेंडू प्रीतमचे चांगले राहिलेत. धीरज इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून कॅच ड्रॉप. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. इथे चेंडू सीमारेषा ओलांडेल, येतोय चौकार. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकतर्फी लढत होताना पाहायला मिळाली. भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या या मॅच मध्ये नानकर टीम कडून, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना पाहायला मिळाले. शेवटचं षटक मनीष लहाने यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 3 बाद 21 धावा धावफलकावर आहेत. मनीष आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मनीष लहानेला 6 बॉल शिल्लक आहेत. 57 धावा ज्या मात्र बनवायच्यात. गोलंदाज तयार. मनीष लहाने गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावा. चौकार येताना पाहायला मिळालं. भरपूर लेट हा फटका अक्षय थेट यांच्या बॅटमधून. मनीष गोलंदाजी मार्कवर. इथे बिगेट, चेंडू हवेत. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, पोहोचेल आता 26. चांगली कामगिरी. गोलंदाज तयार. इथे बॅटचे यष्टीरक्षण चांगलं आहे. रनआउटची संधी. तिसऱ्या पंचांची मदत. फलंदाज बाद, विकेट.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे राहिला. राज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. हो इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर. या सामन्यामध्ये एक मोठा विजय प्रस्थापित करत असताना SB11 आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. चला नानकर टीमचा प्रतिनिधी अक्षय तेटे आपण या. आयोजक कमिटीच्या वतीनं तुमच्या टीमचा एक विशेष सन्मान जो मात्र केला जातो. अक्षय पाठवा कोणाला तरी नानकर टीमचा एक विशेष सन्मान. मोरेश्वर सुतार. चला मोरेश्वर सुतार यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेचा. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय रोहन शेळकेला. जबरदस्त कामगिरी रोहन शेळके या खेळाडूची पाहायला मिळाली. यानंतर मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल पाटील 11 वाडेघर आणि त्यांना फाईट करेल इकलिशाई टोकावडे. ताकदवर सामना होईल यात शंका नाही आहे. या मॅचचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित आपण करू. खास करून सोमनाथ खाडे सर यांना धन्यवाद.